भारत माता की। आजच्या या भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वास्तूच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे भूमिपूजक आणि उद्घाटक आपल्या क्षेत्राचे विकास पुरुष आणि आमदार आदरणीय नरेंद्र फुंडेकरजी, या पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय चैतन्यजी भैरव, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मंडळी आणि बंधू भगिनींनो, निश्चितच एक चांगला उपक्रम आणि विशेषतः पत्रकार जो आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांची सुद्धा काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे, लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे। आणि म्हणून आमदार साहेबांनी ज्या शिताफीने संपूर्ण विधानसभेमध्ये विकासाची अनेक उपक्रम राबवली, आजच आम्ही सकाळी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 200 कोटीचं आत्ता आपण भूमिपूजन करून आलो। मला वाटतं पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा पहिल्यांदा आपल्या विधानसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका वेळेस 5 वर्षात एवढ्या मोठ्या रकमेचे विकास पुरस्काराचे कामं दुसऱ्यांदा यापूर्वीच्या झालं होतं, इतकी मोठं दुसऱ्यांदा आणली। मला वाटतं सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागतही करावं, कौतुकही करावं, अभिनंदनही करावं की या शिताफीने आणि या तडफेने निधी आणून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणं हे सहज सोपं सगळ्यांना काम नाही। आणि मला मान्य करायला हरकत नाही, प्रत्येकाची हातोटी असते। कदाचित विकास निधी कमी आणण्यात मी कदाचित कमी पडू शकलो असतो, परंतु लोकांची कामं, सामान्य लोकांचं कामं करण्याची कामं मात्र मी कुठेही कमी केलं नाही। सुरुवातीला 2.5 वर्ष आमचं सरकारही नव्हतं, त्यामुळे सत्तेच्या बाहेर आम्ही होतो आणि केंद्राची मात्र जी काही आपल्याला जी काही कामं दिसतात आहे, विकासाची कामं असो की व्यक्तिगत लोकांची लाभाची कामं असो, मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण अव्वल आहोत हे आपल्याला अनेकांना माहिती नसेल। रोजगार हमीमध्ये आपल्या भंडारा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल आहे। एवढंच नाही, वॅक्सिनेशन जे झालं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम आणि सगळ्यात जास्त वॅक्सिनेशन आपल्या भंडारा जिल्ह्यात जेव्हा जेव्हा केंद्राचे उपक्रम असतात ते तेवढ्याच मी करण्याचा प्रयत्न केला। आणि विशेषतः आपल्या पत्रकार बंधू सदैव आमच्या पाठीशी आलेले आहेत आणि आता निश्चितपणे आमदार साहेबांनी जे बोललं आणि ते करून दाखवलं, निश्चितच ते कौतुकास्पद आहे। आणि यापुढे त्यांनी जो शब्द दिला की येणाऱ्या काळामध्ये या पत्रकार भवनाचं अजून चांगलं स्वरूप आपल्या सर्वांना पाहायला मिळेल आणि एकोप्याने जर आपण सगळेजण एक पत्रकार एका ठिकाणी राहिलो तर त्याच्या विविध योजनेच्या माध्यमातून त्या सर्वांचं पत्रकारांचं एकत्र चांगलं भवन या ठिकाणी झालं तर आपल्या भंडाराकरांसाठी आणि भंडारा जिल्ह्याच्या दृष्टीने सुद्धा फार चांगलं होईल। त्या दृष्टीने आपण सगळे पत्रकार बनवून एकत्रित येऊन यावरती विचार करावा। आपण यापुढे जशी साथ मला आजपर्यंत आतापर्यंत दिली, येणाऱ्या निवडणुकीत असो, येणाऱ्या काळात